गुड मॉर्निंग फ्रेंड्स. फंडामेंटल्स ऑफ ऑन्ट्रप्रिनरशिप, उद्योजकतेची मूलतत्वे या विषयामध्ये आपण सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस MSME याचा अभ्यास करत आहोत. उद्योजकता विकासाकरिता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे MSMEचा विकास. जेवढे छोटे उद्योग, लघु उद्योग विकसित होतील तितकी अर्थव्यवस्था मजबूत होते. त्यामुळं MSME म्हणजे काय, यांचा विकास कसा होतो, यांची उभारणी कशी केली जाते यासंबंधीची माहिती आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. यासंबंधीचा जो क्रायटेरिया आहे लघु उद्योगासंबंधीचा तो आपण पाहिलेला आहे. आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत याच वर्षी 2020मध्ये या लघु उद्योगासंबंधी, सूक्ष्म उद्योगासंबंधी नवीन निकष जारी केले गेले. त्यानुसार सूक्ष्म उद्योग म्हणजेच 1 कोटीपेक्षा कमी गुंतवणूक किंवा 1 कोटीपर्यंतची गुंतवणूक आणि टर्नओव्हर उलाढाल ही 5 कोटीपर्यंत, छोटे उद्योग ही 10 कोटीपर्यंत गुंतवणूक असणारे उद्योग, आणखी उलाढाल त्यांची 50 कोटीपर्यंत असणारे उद्योग म्हणून ओळखले जातात. त्यानंतर मध्यम उद्योग म्हणजे 20 कोटीपर्यंत गुंतवणूक, आणखी 100 कोटीपर्यंत टर्नओव्हर किंवा उलाढाल. यापूर्वीच्या निकषांनुसार 2 प्रकारचे क्लासिफिकेशन केलं जायचं. एक मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइजेस आणि सर्व्हिस एंटरप्राइजेस किंवा उत्पादक उद्योग आणखी सेवा उद्योग. ते दोन्ही प्रकार आता बदललेले आहेत आणि नवीन प्रकारानुसार फक्त मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस अशा प्रकारची उद्योगांची उभारणी या नवीन निकषानुसार केली जाते. आता हे जे क्षेत्र आहे छोट्या उद्योगांचं, हे क्षेत्र किती मोठं आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये याचा प्रभाव किती पडतो हे आपण बघणं इथं गरजेचं आहे. जर आपण हा जर चार्ट बघितला, कॉन्ट्रिब्युशन ऑफ SMEs, स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस इन इंडियन इकॉनॉमी, हे जर बघितलं तुम्हाला लक्षात येईल की हे उद्योग किती महत्त्वाचे आहेत. एखाद्या राष्ट्राच्या GDPच्या दृष्टीनं, एखाद्या राष्ट्राच्या इकॉनॉमीच्या दृष्टीनं हे उद्योग अत्यंत महत्त्वाचे आहेत. भारताचा विचार केला तर आत्ताच्या लेटेस्ट आकडेवारीनुसार 45% इंडस्ट्रियल आउटपुट म्हणजे जे एकूण उत्पादन होतं त्यापैकी 45% उत्पादन या उद्योगामार्फत MSME मार्फत केलं जातं. जी निर्यात केली जाते त्यामध्ये या उद्योगांचा वाटा 40% इतका असतो. इंडस्ट्रियल युनिटची संख्या जर समजा उद्योग वेगवेगळे असतील तर त्यातले 95% उद्योग हे सूक्ष्म, लघु किंवा मध्यम उद्योग आहेत. एम्प्लॉयमेंट जनरेशनमध्ये देखील याचा महत्त्वाचा वाटा आहे. जास्तीत जास्त रोजगार निर्मिती या उद्योगामधून होते. 42 मिलियन किंवा 42 दशलक्ष एवढे रोजगार या माध्यमातून इथं उभे राहतात. आणखी बनणाऱ्या उत्पादनांपैकी जवळजवळ 8,000 इतकी उत्पादनं या उद्योगामार्फत इथं होत असतात. आणखी हा जो वाटा आहे एम्प्लॉयमेंटचा तो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीपेक्षा किंवा प्रस्थापित जे मोठे उद्योग आहेत त्यांच्यापेक्षा चौपट मोठा आहे. म्हणजे एक समजा मोठा उद्योग सुरू केला तर त्या जेवढी एम्प्लॉयमेंट किंवा जेवढी रोजगार निर्मिती होते त्याच्या चौपट रोजगार निर्मिती या लघु आणि सूक्ष्म उद्योगांच्या माध्यमातून होत असते. या उद्योगांची आकडेवारी जर बघितली तर आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात येईल. जे 3 प्रकारचे उद्योग आपण म्हणतो, सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग आणि मध्यम उद्योग, त्यामध्ये सूक्ष्म उद्योगांचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे. एकूण उद्योगांपैकी जवळजवळ छोट्या उद्योगांची संख्या 63 मिलियन किंवा 63 दशलक्ष इतकी आहे. आणि त्यामध्ये देखील ग्रामीण भागामध्ये याचा वाटा मोठा आहे. म्हणजे एकूण जे प्रस्थापित उद्योग आहेत छोटे उद्योग त्याच्यामध्ये 32% उद्योग किंवा 32 मिलियन उद्योग हे ग्रामीण भागामध्ये सुरू झालेले आहेत आणि 30 मिलियन उद्योग हे शहरी भागामध्ये स्थापन झालेले आहेत. म्हणजेच बहुसंख्य उद्योग हे ग्रामीण भागामध्ये आहेत. आणखी एकूण संख्या देखील त्यांची खूप मोठी आहे. जर मोठ्या उद्योगांशी जर तुलना केली तर त्याच्यापेक्षा जास्त
उद्योग हे छोटे, मध्यम स्वरूपाचे आणि सूक्ष्म स्वरूपाचे आहेत. आत्ताच्या घडीला भारतामध्ये 6.33 कोटी इतके छोटे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अस्तित्वात आहेत. संख्या बघा फक्त, 6.33 कोटी इतकी संख्या आहे आणि त्यातले 99.4% उद्योग हे सूक्ष्म उद्योग आहेत, ज्याला आपण 1 कोटीचा बॅरियर आहे. तर या उद्योगांची संख्या जर लक्षात घेतली तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती कशी होते हे आपल्याला इथे दिसून येईल. आणखी या 4 वर्षामध्ये हा जो वाटा आहे छोट्या उद्योगांचा, हा वाटा देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे. इन फायनान्शियल इयर 20 इट हॅज इन्क्रीज्ड बाय 18%. 18% वाढ झालेली आहे गेल्या वर्षामध्ये. गेल्या आर्थिक वर्षामध्ये 21 लाखांपासून या ठिकाणी 25 लाख इतकी इथं वाढ झालेली दिसून येते. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की या उद्योगांचा वाटा आणखी भारत आणि चीनची आपण तुलना केली होती. चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये पहिल्यांदा सुरुवात केली गेली, म्हणजे 1951 नंतर जे बदल झालेले आहेत त्यामध्ये उत्पादन क्षेत्रामध्ये चीननं आघाडी घेतली आणि आपण सेवा क्षेत्रामध्ये आघाडी घेतली. आजच्या घडीला आपण देखील चीनच्या पाठोपाठ उत्पादन क्षेत्रामध्ये आहोत. त्यामध्येच मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेसच्यामध्ये जशी आपली लोकसंख्या आहे त्याच पद्धतीनं या उद्योगांची संख्या देखील मोठी आहे. जगामध्ये या उद्योगांच्या उभारणीमध्ये आपण दुसऱ्या नंबरवर आहोत. पहिल्या नंबरला चीन आहे, दुसऱ्या नंबरला आपण आहोत. एकूण जर संख्या विचारात घेतली तर 63 दशलक्ष इतके उद्योग इथं अस्तित्वात आहेत. त्यापैकी बरेचसे उद्योग ग्रामीण भागामध्ये आणि निमशहरी भागामध्ये अस्तित्वात आहेत. ही सर्व आकडेवारी जर आपण बघितली तर आपल्याला सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचं उद्योग क्षेत्रामध्ये असणारं महत्त्व लक्षात येतं. जरी आपलं औद्योगिकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं असलं, जरी मोठ्या शहरामध्ये मेट्रो सिटीमध्ये मोठे उद्योग उभे राहत असले, तरी देखील त्यामध्ये बराचसा मोठा वाटा हा छोट्या उद्योगांचा, लघु उद्योगांचा, मध्यम उद्योगांचा वाटा इथं महत्त्वाचा आहे. म्हणजेच एखादा उद्योग समजा औरंगाबादमध्ये किंवा पुण्यामध्ये असेल, आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर बहुसंख्य उद्योग हे मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पुणा, नाशिक, औरंगाबाद या क्षेत्रामध्ये विकसित झालेले आहेत मोठे उद्योग. म्हणजे जर मोठ्या फॅक्टरी जर बघितल्या तर त्या ठिकाणी ते उद्योग त्या क्षेत्रामध्ये आहेत. एक पुण्याचा जर विचार केला तर तयार वाहनं, मोठी वाहनं यांची निर्मितीसाठी पुणे हे हब मानलं जातं. परंतु हे जरी हब असलं, त्या ठिकाणी इथं वाहनांची निर्मिती होत असली तरी बाकी सगळ्या क्षेत्रामध्ये या वाहन निर्मितीला लागणारे जे सुटे भाग असतात त्या सगळ्या सुट्या भागांची निर्मिती या छोट्या उद्योगांच्या माध्यमातून होते. ते उद्योग या ठिकाणी इतर ठिकाणी पसरलेले असतात. कोल्हापूरचा जर आपण विचार केला तर कोल्हापूरमध्ये मोठा उद्योग एकही नाही आहे. जर तुलना केली पुण्याची जर किंवा औरंगाबादची जर तुलना केली तर मोठा म्हणावा असा फारसा मोठा उद्योग इथं नाही आहे. एक जर आपलं किर्लोस्कर सोडला, किर्लोस्करचा प्लॅन्ट देखील हा छोटाच आहे. जर तो जर विचारात घेतला नाही तर फारसे मोठे उद्योग नाही आहेत. परंतु तरी देखील औद्योगिकदृष्ट्या कोल्हापूर हे समृद्ध आहे. कशामुळं तर इतर भागामध्ये असणारे जे कारखाने आहेत, पुण्यामध्ये असेल, औरंगाबाद असेल किंवा नाशिकमध्ये असेल, त्यांना लागणारा जो कच्चा माल आहे, पार्ट्स आहेत, त्याची सगळ्याची निर्मिती कोल्हापूर क्षेत्रातून आपल्याला होत असते. म्हणून जे छोटे उद्योग आहेत, सूक्ष्म उद्योग आहेत, हे अत्यंत महत्त्वाचे असतात आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे जर महत्त्व लक्षात घ्यायचं असेल तर आपल्याला पुढील गोष्टी इथं विचारात घ्याव्या लागतात. एक पहिली गोष्ट जी आहे ते म्हणजे भांडवल, तंत्रज्ञान व प्रशिक्षणाचा खर्च कमी असतो. छोटे उद्योग हे छोटे असतात, अगदी सूक्ष्म उद्योग असतात. आपण मगाशी त्याचा क्रायटेरिया बघितलेला आहे. त्यामुळे फारसं भांडवल लागत नाही आहे. एखादं कोटी रुपये भांडवल, टेक्नॉलॉजी ही देखील फारशी महत्त्वाची नसते आणि प्रशिक्षणासाठी फारसा खर्च करावा लागत नाही.
कारण यांच्यामार्फत निर्माण केले जाणारे जे उत्पादनं आहेत ती अगदी छोटी असतात किंवा पार्ट्सच्या स्वरूपाची असतात. इंडस्ट्रियल पार्ट्स ज्याला म्हणता येईल अशा प्रकारची उत्पादनं असतात, छोटी छोटी उत्पादनं असतात. त्यामुळे एक कारखाना उभारायचा असेल तर छोट्या जागेमध्ये MIDCमध्ये अशी उभारणी केली जाऊ शकते. त्यासाठी फारसं भांडवल किंवा तंत्रज्ञान लागत नाही. त्यामुळं जरी लागत नसलं तरी देखील याच्यातून रोजगार मात्र मोठ्या प्रमाणामध्ये उभारला जातो. त्यानंतर दुसरं जे घटक आहे तो म्हणजे मोठ्या उद्योगांचा आधार. मोठे उद्योग चालायचे असतील, मोठी एखादी फॅक्टरी जर चालायची असेल तर त्याला असंख्य पार्ट्स लागत असतात. म्हणजे एखादी कार जर उत्पादन करायची असेल आपल्याला तर हजारो पार्ट्स आवश्यक असतात, वेगवेगळे छोटे छोटे पार्ट्स, आणि सगळे पार्ट्स तो कारखाना इथं बनवू शकत नाही. तर हे त्या कारचे जे पार्ट्स असतात ते वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या छोट्या उद्योगाच्या माध्यमातून एकत्रित केलं जातं. त्याला असेंब्लिंग असं म्हटलं जातं. तर असेंब्लिंगचं काम हे या छोट्या उद्योगामार्फत केलं जातं. आणखी मोठ्या उद्योगाची त्यातून उभारणी किंवा वाटचाल होत असते. एक उदाहरणच घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी हुंडाई या कंपनीचं उदाहरण घेता येईल आपल्याला. जगातला सगळ्यात मोठा प्लॅन्ट, हुंडाईचा प्लॅन्ट, मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट हा भारतामध्ये चेन्नईमध्ये आहे. आणखी उत्तर प्रदेशमध्ये किंवा दिल्लीजवळ आहे. 2-3 प्लॅन्ट आहेत त्यांचे. जरी ही कंपनी कोरियन कंपनी असली तरी देखील भारतामध्ये उत्पादन करते. त्याच्यामध्ये कारचं डिझाईन, कारचं या ठिकाणी इंजिन, आणखी ब्रँड, ह्या 3 गोष्टी ह्या हुंडाईच्या असतात, ओरिजिनल मूळ ज्याला म्हणता येईल. आणि बाकी सगळे जे छोटे छोटे पार्ट्स असणार आहेत ते वेगवेगळ्या छोट्या उद्योगामार्फत इथं उत्पादित केले जातात. आणखी त्यांचं असेंब्लिंग त्या त्या कारखान्यामध्ये केलं जातं. म्हणजेच कोल्हापुरातून देखील या छोट्या उत्पादनाची निर्यात किंवा सप्लाय त्या त्या मोठ्या कारखान्यांना होत असतो. थोडक्यात मोठ्या उद्योगांचा आधार म्हणून हे उद्योग काम करतात. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे कृषी क्षेत्राला पूरक उद्योग इथे तयार होत असतात. कृषी क्षेत्र सगळ्यात मोठं रोजगार निर्मिती क्षेत्र आहे. आणि 2 नंबरचं क्षेत्र कुठलं असेल तर लघु आणि सूक्ष्म उद्योग हे क्षेत्र आहे. त्यामुळं कृषी, आता आपण बघितलं तर साधारणपणे निम्म्यापेक्षा अधिक लघु आणि सूक्ष्म उद्योग हे ग्रामीण भागामध्ये उभे राहिलेले आहेत. कृषी क्षेत्राला पूरक स्वरूपाचे उद्योग इथं उभारलेले आहेत. त्यामुळं कृषी क्षेत्राला देखील आधार मिळतो. आपल्याकडे प्रचंड उत्पादन होतं, फळांचं उत्पादन होतं, परंतु त्याचं साठवणूक करणं, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणं इथं शक्य नसतं. ते शक्य करण्याचं काम या उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून होत असतं. त्यानंतर आणखी एक घटक आहे तो म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर होतो. साधनसंपत्ती असेल तर त्याचा योग्य वापर या उद्योगामार्फत केला जातो. रोजगार निर्मिती हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आपण बघितलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये किंवा मोठ्या उद्योगामार्फत जेवढे रोजगार निर्माण होतात त्यापेक्षा चौपट रोजगार हे या माध्यमातून, छोट्या उद्योगांच्या माध्यमातून इथं होत असतात, निर्माण होत असतात. आपण आज बघतो आहे की सेवा क्षेत्रामध्ये आपल्या मोठ्या कंपन्या आहेत. जर भारतातल्या मोठ्या 10 कंपन्या घेतल्या तर त्यातल्या 6 कंपन्या या सेवा क्षेत्रातल्या कंपन्या असतात. म्हणजे TCS सारखी कंपनी असेल, इन्फोसिस सारखी कंपनी असेल, या क्षेत्रातल्या कंपन्या प्रामुख्यानं मोठ्या सेवा क्षेत्रातल्या कंपन्या असतात. परंतु रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये त्यांचा सहभाग हा 0 असतो किंवा कमी असतो. कारण त्यांच्यातला एक व्यक्ती हे लाखो कोटींचं काम करत असते. म्हणजे रोजगारासाठी एक व्यक्ती त्यांना पुरेशी असते. परंतु त्याच्या उलट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये उत्पादन क्षेत्रामध्ये रोजगार जर तयार करायचा असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती ही या माध्यमातून होत असते, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या मार्गातून. त्याचमुळं आणखीन एक घटक आहे तो म्हणजे औद्योगिक विकासाला गती मिळते. ज्यावेळी एखादा मोठा उद्योग उभारतो त्यावेळी त्याला सहाय्य करण्यासाठी वेगळे छोटे उद्योग आवश्यक असतात आणि त्या उद्योगांच्या उभारणीमुळं तिथला विकास होत असतो, औद्योगिक विकास हा वाढत असतो. त्यानंतरचा घटक आहे समतोल प्रादेशिक विकास. समतोल जर प्रादेशिक विकास व्हायचा असेल तर हे छोटे उद्योग अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. आर्थिक विषमता देखील कमी होत असते या उद्योगामुळं. ग्रामीण आणि शहरी स्थलांतर आहे ते देखील कमी होतं.
गावातल्या गावात जर समजा रोजगार मिळाला तर त्या व्यक्तीला शहरात जाण्याची आवश्यकता नसते. त्यामुळं जे स्थलांतर आहे ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये ते थांबते. आणखी औद्योगिक आणि सामाजिक शांतता राहते. जर रोजगार नसेल, जर बाकीचे प्रश्न असतील तर अशांतता निर्माण होते. हे थांबवण्याचं काम या MSMEच्या माध्यमातून होत असतं. थोडक्यात कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये या छोट्या, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा वाटा हा सगळ्यात मोठा असतो, ज्याच्यामुळं रोजगारामध्ये वाढ होते, त्याच्यामुळं अर्थव्यवस्था बदलते, अर्थव्यवस्था देखील वाढते. त्यामुळे हे उद्योग अत्यंत महत्त्वाचे आहे आणि सगळ्यात हा सेक्टर जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. या पुढची जी माहिती आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये घेऊया. थँक्यू.